नेरलेत रणशिंग फुंकून शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयास ठोकले टाळे। नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयास शेतकऱ्यांनी शिंग फुंकून टाळे ठोकले। गेल्या कित्येक दिवसांपासून शेती पंपासाठी सुरळीत आणि आवश्यक तेवढ्या दाबाने वीज पुरवठा होत नसून शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी करीत नेरले गावचे सरपंच जयकर कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी टाळे ठोकले। नेरले परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो। परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्यामुळे पाणी पाजण्यासाठी शेतकरी शेतात जाण्याचे धाडस करत नाहीत। वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे मोटार जळण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। या सर्व अडचणीला कंटाळून शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले। शेती पंपाला पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी शाखा प्रमुख टी.ए. मोरे यांना दिले। उपकार्यकारी अभियंता ए. अत्तार यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालयाला लावलेले टाळे काढले। यावेळी माजी सरपंच जयकर कदम, पांडुरंग कदम, अर्जुन कदम, धनंजय कदम, बबन वडार, भास्कर कदम, पोपट कदम, संभाजी कदम, भगवान गडाळे, विश्वनाथ कदम, एकनाथ कदम इत्यादी शेतकरी उपस्थित होते। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।